मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानात आजपासून आंदोलन सुरू झालेलं आहे। त्यांच्यासोबत संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत ते देखील मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आता या आंदोलकांकडून संध्याकाळच्या जेवणाची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। मोबाईलचा टॉर्च लावून संध्याकाळचं जेवण जे आहे ते या ठिकाणी बनवत आहेत। सोबत त्यांनी आणलेला जो शिदा आहे तो शिदा शिजवून या ठिकाणी जेवणाची तयारी केली जात आहे। आपण जर बघितलं तर प्रत्येक जण या ठिकाणी आलेले जे आंदोलक आहेत ते जेवणाची तयारी त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि सोबत त्यांनी शिदा तर आणलेला आहे, मात्र गॅस सिलेंडर शेगडी जे आहे त्या संपूर्ण प्रकारच्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते सोबत घेऊन आलेले आहेत। त्यांनी महिनाभराचा शिदा जो आहे तो त्यांनी या ठिकाणी आणल्याची देखील माहिती दिलेली आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण आता संध्याकाळचं या ठिकाणी जेवणाची तयारी करतायत, सोबत आपण महिनाभराचा शिदा आणल्याचं सांगतायत। आपण काय वाटतं तुम्हाला, आरक्षणासाठी आलाय, सरकार आरक्षण दे? सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर आम्हाला मनोज दादा जरांगेंनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आता शेवटची लढाई आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही। आता आपण या ठिकाणी जेवणाची तयारी करतायत, काय बनवलं आता आम्ही या ठिकाणी पुरी भाजी बनवतोय। कुठून आलाय तुम्ही? आम्ही संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका बळेगाव या खेडेगावातून आलेलो आहे। आमचा आयशर पण आम्ही आणलेला आहे आणि सर्व महिनाभर पुरेल एवढं साहित्य पण आणलेलं आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे संपूर्ण आंदोलक आहेत, त्यांच्याकडनं आता या ठिकाणी संध्याकाळचं जे जेवण आहे त्याची तयारी केली जात आहे। जवळपास महिनाभराचा शिदा जो आहे तो सोबत घेऊन आलेले आहेत। आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथंच राहू अशा पद्धतीची भूमिका देखील या आंदोलकांनी एकंदरीतच आपल्याला या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीचं जे चित्र आहे ते आपल्याला संपूर्ण आझाद मैदान परिसरामध्ये एकंदरीतच बघायला मिळत आहे। त्यामुळे आता यांच्या मागणीकडे सरकार कशा पद्धतीनं पाहतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह पवन येवले, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।